IPL 2024 मधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे। रोहित शर्मा याला हटवत हार्दिक पांड्या याची कर्णधार पदाची निवड केली आहे। टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे। रोहित यंदा शेवटचा सीझन खेळून निवृत्त जाहीर करेल असं सर्वांना वाटलं होतं, मात्र पांड्या कॅप्टन म्हणून संघात परतला आहे हे आता सिद्ध झालं आहे। अशातच यावर मुंबई इंडियन्सने ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महिला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे। काय म्हणाले जयवर्धने? मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने भविष्याचा विचार करत हा निर्णय घेतला आहे। याआधी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, रिकी पॉन्टिंग यांच्यापासून रोहित शर्माने मुंबई संघाचं नेतृत्व केलं आहे। संघाला यश मिळवून देण्यासोबतच भविष्यातील संघ कसा बळकट राहील यासाठी सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलं आहे। याच कारणामुळे हार्दिक पांड्या याची नवीन कर्णधार म्हणून निवड केली असल्याचं महिला जयवर्धने यांनी सांगितलं आहे। जयवर्धने असेही म्हणतात, रोहित शर्माने केलेल्या कॅप्टन्सीबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो। 2023 साली मुंबईच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी स्वीकारली होती। तेव्हापासून रोहितने संघाला फक्त यशच नाही तर IPLच्या इतिहासातील बेस्ट कॅप्टनमध्ये समावेश देखील केला आहे। रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स तगडा संघ बनला आणि भविष्यातही आणखीन तगडा करण्यासाठी आम्ही त्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत। हार्दिकला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं जयवर्धने यांनी म्हटलं आहे। पण हे सर्व काल परवा घडलं असं नाही, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या। पण जसप्रीत बुमराहची पोस्ट असो, आणखीन काही वावड्या, आता त्या बातम्यांना खऱ्या अर्थाने भक्कमपणा मिळाला आहे। IPL 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतलं। यासाठी मोठी रक्कम मोजली गेली। गुजरात टायटन्सनं कर्णधार पद असताना हार्दिक पांड्याला सहजासहजी घेणं शक्य नव्हतं। यामागे नक्कीच काहीतरी गेम प्लॅन असावा असं क्रीडाप्रेमींना वाटलं होतं। पण हार्दिक पांड्याने कर्णधार पद देणार असाल तरच मिळेल अशी अट ठेवल्याची बातमी समोर आली आहे। हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या मालकाला याबाबतची पूर्वकल्पना दिली होती। संघात परत येईल, पण कर्णधार पद देणार असाल तर ते शक्य असल्याचं सांगितलं होतं। खूप विचार केल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिकचं म्हणणं ऐकलं आणि डील पक्की केली। वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरू असताना याबाबतची कल्पना रोहित शर्माला दिली होती। रोहित शर्मानेही याबाबतचा निर्णय फ्रँचायझीवर सोडला आणि मुंबई इंडियन्स त्याला कर्णधार पदावरून दूर करत हार्दिक पांड्याला कर्णधार पदावर घेण्याचा निर्णय घेतला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।